नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. UPSC मेन्स 2020चा GS3चा जो पेपर आहे त्याचं डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तसं UPSC मेन्समध्ये बऱ्यापैकी जी भीती आहे ती GS3ची, कारण सुरुवातीच्या काळामध्ये GS3चे मार्क्स आणि जे प्रश्न होते त्याच्याबद्दल बरीचशी साशंकता राहायची, मटेरियल कुठलं वापरायचं वगैरे वगैरे. पण नंतरच्या काळामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये GS3चा जो पेपर आहे तो खूपच प्लेन आणि सिलॅबस टू शी कनेक्ट असणारा, बिलकुल सिलॅबस, स्टिक टू सिलॅबस असा हा पेपर आहे. तुम्ही प्रत्येकाने सिलॅबस जर खूप प्रॉपरली बघितला तर GS3ला तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही. ज्या पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत GS3मध्ये तेही बघूयात. तत्पूर्वी GS3चा जो सिलॅबस आहे तो सिलॅबस आपण बघणार आहोत. आयोगाच्याच याच्यातून आलेला हा सिलॅबस आहे, आयोगाच्या वेबसाईटचा प्रॉपर. आता याच्यामध्ये बघा की इंडियन इकॉनॉमी, इश्यूज रिलेटिंग टू द प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट, गव्हर्नमेंट बजेटिंग वगैरे वगैरे. सो इकॉनॉमीशी रिलेटेड हा पार्ट आहे. इकॉनॉमीशी रिलेटेड असणाऱ्या ॲस्पेक्टवर जे प्रश्न विचारले गेलेले आहेत 250 पैकी ते 60 मार्क्स आहेत. याच्यामध्ये मग GDPशी रिलेटेड प्रश्न आहे, त्याच्यानंतर डेव्हलपमेंटशी रिलेटेड प्रश्न आहे, त्याच्यानंतर कॅपिटल फॉर्मेशन विचारलेलं आहे, म्हणजे कोविड-19 आणि GSTचा प्रश्न आहे. GDP आहे, GST आहे, कॅपिटल फॉर्मेशन आहे. आता कोविड-19वर तुम्ही जर रेग्युलर स्पॉटलाईट फॉलो करत असाल तर कोविड-19चा आस्पेक्ट, मग तो इकॉनॉमीच्या बाबतीत असू देत किंवा पॉवर्टीच्या बाबतीत, म्हणजे इन केस ऑफ GDP असू देत, पॉवर्टी असू देत किंवा मग हेल्थ सेक्टर असू देत, अशा प्रत्येक अँगलनी जवळपास 8 ते 10 प्रश्न आपण बघितले होते. ते प्रश्नही मी नंतर शेअर करेल. पण कोविड-19शी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत की हेल्थ संबंधीचे इश्यू आधी आले, पॉवर्टीचा आला, आता इथं सरळ सरळ कोविड-19 आणि GSTचा प्रश्न आहे तर तो विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर जे काही स्कीम्स असतात बघा, वेलफेअर स्कीम्स आहेत, तर बऱ्याचदा असं होतं की 5 वर्ष झालेली आहेत किंवा एखादी स्कीम संपली, बाबा तिचं टार्गेट कंप्लीट झालं, त्याच्यानंतरचं आउटपुट आहे. पण इथं जलशक्ती विचारलेली आहे, जलशक्ती मिशन जे काही आहे तर ते ऑलरेडी आपण 2 ते 3 वेळा डिस्कस केलेलं आहे. म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही याच्यातली की जी आपल्याला माहीत नाही. बेसिक कन्सेप्ट, कॅपिटल फॉर्मेशन, GDP, म्हणजे इकॉनॉमीचं जे बेसिक आहे ते बेसिक आणि त्याचं ॲप्लिकेशन, असे हे प्रश्न याच्यामध्ये आहेत. आपण प्रश्नही बघणार आहोत एक एक. तर पुढचा जो याच्यातला सिलॅबसचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर हा ॲग्रिकल्चरशी रिलेट करतो. बघा, हा जो सिलॅबसचा मुद्दा आहे हा ॲग्रिकल्चरशी रिलेट करतो आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड प्रश्न जे आहेत मग ते याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत की क्रॉपिंग पॅटर्न आहे, मेजर क्रॉप्स आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो आहे इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टम स्टोरेज. बघा, क्रॉपिंग पॅटर्नवर प्रश्न विचारलेला आहे या पेपरमध्ये. स्टोरेज आणि इरिगेशनवर प्रश्न विचारलेला आहे, वॉटर स्टोरेज. ट्रान्सपोर्टवर प्रश्न विचारलेला आहे, हा ना, मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आणि इश्यूज काय आहेत. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आणि ॲग्रिकल्चर असा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की ॲग्रीशीच रिलेटेड आहे, मग हे सबसिडीशी रिलेटेड आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे याच्यामध्ये. आणि टेक्नॉलॉजी मिशन्स म्हणजे ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी किंवा फूड सिक्युरिटी, मग टेक्नॉलॉजीचा ॲग्रिकल्चरशी असणारा संबंध. फूड प्रोसेसिंग, आता बघा फूड प्रोसेसिंगची चर्चा जी लोक स्पॉटलाईट रेग्युलर फॉलो करतात, फूड प्रोसेसिंग हा काही 2020चा मुद्दा नाही. फूड प्रोसेसिंग फार आधीपासून चालू आहे. कारण मायग्रेशन नावाची जी गोष्ट आहे तर ते मायग्रेशन रुरल टू अर्बन आहे, ते थांबवण्यासाठीचं जो काही एक मेजर इश्यू आहे तो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, आणि त्याच्यामध्ये मेगा फूड पार्क ते उभारणं. मेगा फूड पार्क मधल्या काळात पण चर्चेत होते बघा, आता इयरबुकमध्ये स्कीम्समध्येही तुम्हाला मिळून जाईल. मेगा फूड पार्क जे आहे तर त्याची चर्चा आणि त्याच्यामधून फूड प्रोसेसिंग याच्यावर प्रश्न आता विचारलेला आहे. लँड रिफॉर्म्स जे आहेत इंडियामधले तर ते आहे. मग एकंदरीतच ॲग्रिकल्चरचं जे वेटेज आहे या पेपरमधलं ते 60 मार्काचं आहे. आणि जे इकॉनॉमीचं वेटेज होतं बघा, तर इकॉनॉमीचं वेटेज जे आहे ते पण 60 मार्क्सचं आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्या पेपरमध्ये इकॉनॉमी 60 मार्काला विचारलेलं आहे. ओके, सो इकॉनॉमीचं वेटेज आणि ॲग्रीचं वेटेज हे सारखंच आहे, 60-60 मार्क, म्हणजे मॅक्झिमम वेटेज गेलं आहे या पेपरमधलं. दुसरं मग आहे की इकॉनॉमीमध्ये इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन असेल, इंडस्ट्रियल पॉलिसी, हा ना. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एनर्जी जे आहे, सोलर एनर्जी. आता सोलरवर ऑलरेडी पेपर 2मध्ये प्रश्न होता, 3मध्ये परत आलेला आहे बघा.
म्हणजे तुम्हाला खूप काही वेगळं करायची गरज नसते. जे मुद्दे समोर येतात, चर्चेत असतात, त्याच्यावर तुम्ही खूप चांगलं काम केलं पाहिजे. मधल्या काळामध्ये आपण सोलर पार्क उभं केलं बघा, युनायटेड नेशनचा इश्यू असेल, आणि सोलर पार्क तिथल्या बिल्डिंगला ते काय आहे, सोलर पॅनल्स बसवण्यात आली. इंटरनॅशनल सोलर अलायन्सची आपण चर्चा करत राहतो. हा प्रश्न GS2मध्येही येऊन गेला, सोलरशी रिलेटेड GS3मध्येही आलेला आहे. ओके. सो इन्फ्रास्ट्रक्चरवर एक प्रश्न आहे 15 मार्कासाठी, तर ते एक लक्षात ठेवा. इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर सरळ सरळ आता इथं जे दिलेलं आहे, तुम्ही जर बघितलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, की नॅनो टेक्नॉलॉजी तुम्हाला सिलेबसमध्ये मिळतं. नॅनो टेक्नॉलॉजीवर डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. किंवा दुसरा जो मुद्दा आहे इन केस ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी सोडून पण, की लिटरली की कोविड-19मधून आपण बाहेर येण्यासाठी टेक्नॉलॉजी कशी हेल्पफुल राहणार आपल्याला, है ना. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं तर इथं नॅनो टेक्नॉलॉजी आहे, याच्यावर डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. सायबर क्राईम जे काही आहेत, मग कॉम्प्युटर्स, इंटरनेट, IT, सायबर क्राईमवर प्रश्न विचारलेला आहे. सायबर क्राईम मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही एसे प्रिपेअर करून ठेवा, तुम्ही त्याच्यावर GSचा एक प्रश्न तयार करून ठेवा, आणि याच्यावर ऑलरेडी प्रश्न पण आपण घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये या गोष्टी खूप प्रॉपरली बघायच्या आहे, की या पेपरच्या बाबतीत तरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सिलेबस जो आहे तो चांगला प्रिपेअर करा. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट. आता बघा, टेक्नॉलॉजीवर जे प्रश्न विचारलेले आहेत या पेपरमध्ये, तर टेक्नॉलॉजीचं वेटेज जे गेलेलं आहे ते जवळपास 35 मार्कापर्यंत गेलेलं आहे. सो टेक्नॉलॉजीचं वेटेज जे आहे ते 35 मार्क्स आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर 15 होतं, इकॉनॉमी 60, पायाभूत आपलं ॲग्रिकल्चर 60 मार्क्स. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट. आता तुम्हाला सांगितलं होतं की एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न GS1मध्ये होते, GS2मध्ये होते, इथं पण आहे. मग इथं जे आहे तो संवर्धनाचा मुद्दा आहे, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. तर हे नव्याने आता याची पॉलिसी आली होती, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटवर. दुसरा जो एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न आहे, तर तो जो प्रश्न आहे तो नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम जो आहे आपला, तर त्याच्यावर विचारलेला आहे, NCAP. सो पॉल्युशन संबंधीचा प्रश्न आहे. सो पॉल्युशनवरचा प्रश्न तो 15 मार्कासाठी विचारलेला आहे, आणि हा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट 10 मार्कासाठी. टोटल वेटेज जे आहे, जे एन्व्हायरमेंटला गेलेलं आहे या पेपरचं, ते 25 मार्काचं आहे. 25 मार्काचे प्रश्न एन्व्हायरमेंटवर विचारलेले आहे. डिझास्टर मॅनेजमेंटवर एक प्रश्न आहे, 18वा जो प्रश्न आहे पेपरमधला. सो 15 मार्क जे आहे ते डिझास्टर मॅनेजमेंटला गेलेले आहेत. त्याच्यानंतर लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, किंवा मग रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट नॉन स्टेट ॲक्टर्स इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. सिक्युरिटी जे आहे, इंटरनल सिक्युरिटी, एक्सटर्नल सिक्युरिटी. आता याच्यामध्ये जे प्रश्न आहेत की चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी आहे ना, तर मग तिच्यामध्ये जो प्रश्न आहे सिक्युरिटीवर, तुम्हाला एक्सटर्नल बॉर्डर एरिया मॅनेजमेंटवर प्रश्न विचारलेला आहे 10 मार्कांसाठी. त्याच्यानंतर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट आणि त्याचा इम्पॅक्ट असणार, त्याच्यावर प्रश्न आहे. इंटरनल सिक्युरिटीवर 2 प्रश्न आहे. सो इंटरनल सिक्युरिटीवर डायरेक्टली 2 प्रश्न, आणि बॉर्डर एरिया मॅनेजमेंट आणि तो सगळा जो इश्यू आहे एक्सटर्नल सिक्युरिटी, त्याच्यासाठी 10 मार्क. म्हणजे जवळपास इंटरनल सिक्युरिटीचे जर मुद्दे तुम्ही बघितले, तर हे सगळ्या सिक्युरिटी चॅलेंजेसचा विचार करता, तर 10 + 30 असं जवळपास 40 मार्काचे प्रश्न जे आहेत ते सिक्युरिटीवर विचारलेले आहेत. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं, तर ओव्हरऑल जर आपण इथं मांडायचा प्रयत्न केला याचा सगळा, तर इकॉनॉमी जे आहे ते 60 मार्क, ॲग्रिकल्चर तुमचं जे आहे ते 60 मार्क. त्याच्यानंतर वेटेजनुसार आपण टाकूयात, सिक्युरिटी इश्यूज जे आहे 40 मार्क्स. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, सो टेक्नॉलॉजीला आहे 35 मार्क्स. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा 15 मार्क्स. याच्या आधी एन्व्हायरमेंटला जो आहे 25 मार्क आहेत, आणि मग लास्टला डिझास्टर 15 मार्क. सो हे टोटल तुमचे 250 मार्क्सचं हे पेपरचं डिस्ट्रीब्युशन. आता प्रश्न बघूयात. याच्यामधले असे कुठलेही प्रश्न नाहीत की जे खूपच काहीतरी ऑड विचारलेलं आहे, किंवा जसं GS2मध्ये काही गोष्टी खूप स्पेसिफिक होत्या. आता बघा, एक्सप्लेन द इंट्रा जनरेशनल अँड इंटर जनरेशनल इश्यूज ऑफ इक्विटी फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. 2 मुद्दा आहेत की इंट्रा जनरेशनल आणि इंटर जनरेशनल. तो बेसिक आहे की कीवर्ड्स तुम्हाला A, B, इंट्रा जनरेशनल, इंटर जनरेशनल, आणि
इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. सो बेसिकली हे सी आणि डी 4 कीवर्ड्स आहेत आणि त्याच्याशी तो प्रश्न हे होतो, तो तुम्हाला करायचा. म्हणजे हे साधं सोपं आहे. तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ जर म्हणजे बेसिक आहे, हे खूप काही वेगळं हे नाही आहे तिच्यामध्ये. डिफाईन पोटेन्शियल GDP अँड एक्सप्लेन इट्स डिटर्मिनंट्स. व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट हॅव बीन इनहिबिटिंग इंडिया फ्रॉम रिअलायझिंग इट्स पोटेन्शियल GDP. मग आता इथं टिपिकल आहे की तुम्हाला पोटेन्शियल, संभाव्य GDP जो आहे त्याची डेफिनेशन देऊन मग त्याच्यावर लिहिणं, म्हणजे आज स्पेसिफिक. पण हे काय आहे तर इट्स अ बेसिक ऑफ इकॉनॉमी, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इकॉनॉमी जे आहे त्याच्यावर रिलेटेड हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्हॉट आर द मेन कॉन्स्टंट इन ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस इन इंडिया. ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग सिलेबसमधला जसाचा तसा शब्द आहे, म्हणजे हा असा शब्द आहे बघा सिलेबसमध्ये, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. मग असा प्रश्न, आणि लिटरली तुम्ही सिलेबसनुसार अभ्यास करा. बऱ्याचदा असं होतं की आपण बुक्स वाचत राहतो, सिलेबसचा एक मुद्दा आणि त्या मुद्द्यावर तुमची स्वतः लिहिलेली एक 250-200 शब्दाची नोट की त्याच्यात काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. एवढं जरी केलं तरी ते तुम्हाला हेल्पफुल राहील. सो ट्रान्सपोर्ट मार्केटिंग डायरेक्टली प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता व्हॉट आर द चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी. आता हा पण प्रश्न का विचारला गेला बघा. आता किसान रेल सुरू झालेला आहे, म्हणजे मेजर इश्यू आहे तोच की तुम्हाला लोकल मार्केटचा जो मेजर हे आहे, म्हणजे आज शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय आहे, ते लोकल मार्केटशीच जोडले गेलेले आहेत. मग त्यांना युनिव्हर्सल करणं, त्यांना नॅशनल लेवलपर्यंत घेऊन जाणं, याच्यात काय आजपर्यंत प्रॉब्लेम्स होते. किसान रेल तुम्ही आज सुरू केली, मग याच्या आधी काय आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर त्याचं प्रोड्यूस राजस्थानमध्ये विकायचं आहे तो विकू शकत होता का. मग ते जे सगळं आहे की त्याची कॉस्ट आणि त्या सगळ्या गोष्टी, आपला जो शेतकरी स्मॉल अँड मार्जिनल आहे त्याला ते शक्य होतं का, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मग तिच्यात परत जे आहे की शेतकऱ्यांचे ग्रुप्स एकत्र येणं की कॉपरेटिव्ह आहे ना, याच्यातून कशा पद्धतीने होऊ शकतं. व्हॉट आर द चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज फॉर द फूड प्रोसेसिंग सेक्टर इन द कंट्री. हा म्हणजे चावून चौथा झालेला कार्यक्रम आहे फूड प्रोसेसिंग आहे ना. हाऊ कॅन इन्कम ऑफ द फार्मर्स कॅन सबस्टॅन्शियली इन्क्रीज बाय द इन्करेजिंग फूड प्रोसेसिंग. साधी गोष्ट आहे, फूड प्रोसेसिंग मेगा फूड पार्क आहे, म्हणजे शेत आहे, शेताच्या जवळ म्हणजे रुरल एरियामध्ये मेगा फूड पार्क्स उभे राहतील. जो पेरिशेबल आयटम्स आहेत, फ्रूट्स आहेत, ते तिथून लगेच ट्रान्सपोर्ट होऊन मध्ये म्हणजे जो सेंट्रल युनिट आहे तिथं जाणार, म्हणजे जे काही वेस्ट होतं ते वाया जाईल वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. जॉब्स तिथं मिळतील रुरल यूथला. सो फूड प्रोसेसिंगचा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिच्यातून मग क्रॉप पॅटर्न्स पण येत्या काळात चेंज होऊ शकतात की कुठलं पीक घ्यायचं वगैरे वगैरे. सो हा प्रश्नही डायरेक्ट सिलेबसमधला आहे. इकॉनॉमिक सर्वे तुम्ही जर वाचाल तर ते तुम्हाला खूप हेल्पफुल होतं. इकॉनॉमिक सर्वेमध्ये हे जे मुद्दे असतात ते खूप चांगले डिस्कस केलेले असतात. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द नॅनो टेक्नॉलॉजी अँड हाऊ इट हेल्पिंग इन अ हेल्थ सेक्टर. आता याच्यावर सिम्पली UPSC प्रिलिम्समध्येही प्रश्न असतो बघा की नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर खालीलपैकी कशात होतो. खाली तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात. तर तुम्हाला टिपिकली इथं हेल्थ सेक्टर विचारलेलं आहे. त्याचंही रिझन सांगतो. आता ह्या कोविडच्या याच्यात तुम्हाला जर आठवत असेल तर एक वेळा आपण हे डिस्कस केलं होतं की नॅनो टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने याच्यात आपल्याला हेल्प करू शकते किंवा ट्रीटमेंटमध्ये कशा पद्धतीने ते वर्क करते. सो नॅनो टेक्नॉलॉजी आणि स्पेसिफिक हेल्थ सेक्टर तुम्हाला विचारलेलं आहे. सो टार्गेटेड मेडिसिन आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर तिच्यामध्ये हे येतं. हाऊ इज सायन्स इंटरवोन डीपली विथ अवर लाईफ्स. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे काही एक प्रश्न होता बघा, GS1C पण तो रिलेट होतो की बाबा कशा पद्धतीने ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्याशी जोडलं गेलेलं आहे. व्हॉट आर द स्ट्रायकिंग चॅलेंजेस इन ॲग्रिकल्चर ट्रिगर्ड ऑफ बाय सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी. हा मी एसे दिला होता लास्ट याच्यामध्ये. एसेच्या लेक्चरमध्ये तो दाखवलेला पण आहे की सायन्स आपल्या आयुष्याशी डे टू डे लाईफशी कसं जोडलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे कृषीमध्ये त्याच्यातून काय चेंजेस झाले. सो बेसिकली ते तुम्हाला विचारतं आहे की ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, मग ॲग्रिकल्चरमध्ये असणारे टेक्नॉलॉजीचे उपयोग काय आहेत, मग त्या गोष्टी आपण देणं गरजेचं आहे. मग ॲग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजी मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघू शकता. मशिनरी जी आहे आजच्या डेटमध्ये ती वेगवेगळी मशिनरी येते आहे. फवारणी, आता ड्रोननी फवारणीचे प्रयोग सुरू झालेले आहेत बघा तुम्ही, नंबर ऑफ, आणि हे विथ एक्झाम्पल्स आलं पाहिजे. याच्यामध्ये ते एक्झाम्पल्स तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे. टिश्यू कल्चर आहे, ग्रीन कल्चर आहे, ॲक्वा कल्चर आहे ना. तर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वरती जे आहे की मासे आहेत, खाली हौदातले मासे आणि वरती जे आहे ते पीक घेतलं जातं. याला काय म्हटलं आता, हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला होता की एक हौद असतो, तिच्यात खाली मासे असतात आणि वरती जे असतं तर ते हे असतं पीक घेतलं जातं किंवा भाजीपाला वगैरे असतो. किंवा हायड्रोपोनिक्स आहे बघा. हायड्रोपोनिक्समध्ये काय आहे, विदाऊट माती जे आहे तर ते पिकं घेतली जातात. त्याच्यानंतर
पर्यावरणाचं आकलन जे आहे, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा ड्राफ्ट जो आहे 2020चा नोटिफिकेशन. तर हे सरळ सरळ होतं, हे आपण डिस्कस बऱ्याचदा केलं होतं, चर्चेत होतं आणि हा मुद्दा फार सर्व दूरच होता. समजा तुम्ही नोट्समध्येही वाचला असेल. सो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आणि सिलेबसमध्ये असा शब्द पण आहे, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. तुम्ही सिलेबस बघा, सिलेबसमध्ये असा शब्द आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द सॅलेंट फीचर्स ऑफ जलशक्ती अभियान. पहा सिम्पली आहे आता, लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर वॉटर कन्झर्वेशन अँड वॉटर सिक्युरिटी. 10 मार्कासाठी आहे. पण तिच्यात फक्त तुम्ही जर असं लिहिलं की जलशक्ती अभियान, मग तिच्यात फक्त त्याचं ऑब्जेक्टिव्ह टाकलं तर तसं नाही चालणार. मग हा प्रश्न लिहित असताना त्याचे फीचर्स तुम्हाला सगळेच माहीत पाहिजेत. प्लस वॉटर कन्झर्वेशन, वॉटर सिक्युरिटी 2 मुद्दे आहेत बघा. हे दोन्ही तिथं डिफाईन होणं गरजेचं आहे की वॉटर कन्झर्वेशन काय, वॉटर सिक्युरिटी काय, आणि कशा पद्धतीने जलशक्ती फुटलं पाहिजे. कारण जलशक्तीच्या आधी ते मंत्रालय नव्याने तयार केलं, त्यांनी नाव दिलं बघा जलशक्ती. सो कशा पद्धतीने गोष्टी होतील हिच्यामध्ये, तो स्कीम्स ज्या आहेत त्या तुमच्या चांगल्या पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे की एक 10 नंबरचा जो प्रश्न आहे, आय थिंक आपला 9 आणि 10. ओके, 2 मिनटं. प्रश्न क्रमांक 9 जो आहे, तर इथं फाईल थोडी गडबडली होती आपली. सो प्रश्न क्रमांक 9 जो आहे तो सायबर क्राईमचा आहे की सायबर क्राईमला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल कराल. डिस्कस डिफरंट टाईप्स ऑफ सायबर क्राईम्स अँड मेजर्स रिक्वायर्ड टू फाईट द मेनस. सिम्पल आहे, वेगवेगळे काय प्रकार आहे, टाईप्स ऑफ सायबर क्राईम विचारलेलं आहे आणि त्याचे म्हणजे चॅलेंजेसला तुम्ही टॅकल कसं करणार, सो सोल्युशन काय आहे त्याच्यासाठी. एकदम सरळ प्रश्न आहे, याच्यामध्ये काही हे नाही. सायबर क्राईम तुम्ही एसे पण तयार करून ठेवणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. त्याच्यानंतर 10वा प्रश्न जो आहे आपला, तो प्रश्न जो आहे तो बॉर्डर एरिया मॅनेजमेंट संबंधीचा आहे. सो सिक्युरिटी संबंधीचा बॉर्डर एरिया मॅनेजमेंट. ओके. सो बॉर्डर एरिया मॅनेजमेंट संबंधीचा प्रश्न की याच्यामध्ये काय स्टेप्स घेतले गेलेले आहेत. त्याच्यानंतर लोकल सपोर्ट जो आहे मिलिटंट्सच्या बाबतीमध्ये, तो कशा पद्धतीने तोडणार तुम्ही. सजेस्ट वेज टू मॅनेज द फेवरेबल परसेप्शन अमॉंग द लोकल्स. मग हे फार महत्त्वाचं आहे की हिंसावादी यांचं लोकल कसं तोडणार. मग तुम्ही विश्वास निर्माण केला पाहिजे त्यांच्याबरोबरचं, आपलं जे बॉन्डिंग आहे ते खूप परफेक्ट पाहिजे. मग बॉर्डर एरिया मॅनेजमेंट याच्यावर बरेच चर्चा झालेली आहे. बॉर्डर एरिया मॅनेजमेंट जस्ट गुगल करा, तुम्हाला किती आर्टिकल ह्या रिसेंट याच्यातले सापडतील त्याच्यामध्ये, है ना. सो 11वा जो प्रश्न आहे, तो प्रश्न जो आहे की एक्सप्लेन मिनिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट इन इकॉनॉमी. इन्व्हेस्टमेंट सिलेबसमध्ये डायरेक्टली आहे बघा टॉपिक. इन टर्म्स ऑफ कॅपिटल फॉर्मेशन है ना. आणि डिस्कस द फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग अ कन्सेशन ॲग्रीमेंट बिटवीन पब्लिक एंटायटी अँड प्रायव्हेट एंटायटी. आता याच्यामध्ये सिंपल आहे, इन्व्हेस्टमेंट संबंधीचे बरेचसे निर्णय मधल्या काळात घेतले गेले कोविड-19च्या याच्यामध्ये, की नेबरिंग कंट्रीजच्या बाबतीत असू देत, चायनाला टॅकल करायला असू देत, कॅपिटल फॉर्मेशन कशा पद्धतीने बूस्ट केलं गेलं पाहिजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. तर सिलेबसमध्ये हे सगळे मुद्दे तिथं आहेत आणि हा पण काही असा वेगळा हे नाही आहे, डायरेक्टली इकॉनॉमी सिलेबसमधून आलेला प्रश्न आहे. ओके. आणि पब्लिक एंटायटी, प्रायव्हेट एंटायटी, त्याच्यामधलं जे कन्सेशन ॲग्रीमेंट्स आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, वेगवेगळे मॉडेल्स कशा पद्धतीने असतात, ते तुम्हाला इथं अपेक्षित आहे. एक्सप्लेन द रॅशनल बिहाइंड द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST कंपन्सेशन टू स्टेट्स. आता किती राडा चालला बघा याच्यामध्ये की स्टेट्स मागत होते, म्हणजे आपण याची कालही चर्चा केली की स्टेट्स GSTच्या याच्यात अडकलेले होते. फेडरेशन जे आहे, फेडरल स्ट्रक्चर जे आहे, ॲक्ट ऑफ 2017. हाऊ कोविड-19 इम्पॅक्टेड द GST कंपन्सेशन फंड्स अँड क्रिएटेड न्यू फेडरल टेन्शन्स. मग साधी गोष्ट आहे की इथं त्यांना फक्त काय पाहिजे, इथं इकॉनॉमी अपेक्षित आहे. तुम्ही इथं फेडरल स्ट्रक्चर लिहिण्यात पॉईंटच नाही आहे. फेडरल स्ट्रक्चर तिकडं अपेक्षा पॉलिटीमध्ये. इथं काय आहे की काय गडबड झाली, गडबड ही झाली की GSTच कमी झाला. GSTच कमी झाला तर स्टेटला काय देणार, मग तो मुद्दा आहे की मग सगळं चालणार कसं इथं. तर त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट होता. आणि स्टेट्सबरोबर कितीतरी वेळा सरकारने बोललेलं आहे, कर्ज घेण्याची पण त्यांना हे दिलेली आहे. आपल्या इयरबुकमध्ये हे सगळे मुद्दे आता कव्हर केलेले आहेत आपण. आणि तुम्ही जर रेग्युलर लेक्चर बघितले असतील तर लेक्चरमध्ये ऑलरेडी झालेलं आहे की बाबा इयरबुक काय, तर लेक्चरचं डॉक्युमेंट आहे शेवटी. व्हॉट आर द मेजर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग राईट विट सिस्टीम अ सक्सेस. इन स्पाईट ऑफ दिस सक्सेस हाऊ हॅज दिस सिस्टीम बिकम बेन इन इंडिया. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अभिशाप कसा झाला हा. मग ग्रीन रिव्होल्यूशन. सिम्पल आहे, ग्रीन रिव्होल्यूशन कशा पद्धतीने वर्क झालं आणि त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे आहे. आता 2 प्रश्न इथं बघा, हेही मी टेक्निकल तुम्हाला एक क्लिअर करतो. आता 2 प्रश्न आहेत, 7.5 मार्क, दोघांचं वेटेज, आणि दोघं खूप प्रॉपरली तुम्ही लिहिले पाहिजेत. बऱ्याचदा इंट्रोडक्शन बरंच जातं आणि मग नंतर गडबड होते, असं होता कामा नये. दोघी गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिल्या पाहिजेत.
सजेस्ट मेजर्स टू इम्प्रूव्ह वॉटर स्टोरेज इरिगेशन सिस्टीम टू मेक ज्युडिशियस यूज अंडर डिप्लिटिंग सिनॅरिओ. आता हे बघा की आता याच्यामध्ये जे आहे की वॉटर स्टोरेज आणि इरिगेशन सिस्टीम या दोन गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर ज्युडिशियस यूज झाला पाहिजे, म्हणजे याला प्रॉपरली वापरलं पाहिजे. मग आपल्या सिलेबसमध्ये आहे वॉटर स्टोरेज आहे, इरिगेशन सिस्टीम आहे, आणि हे फार महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये की पाण्याचा आताचा जो इश्यू आहे, मग जसं जलशक्ती अभियानवर प्रश्न विचारून झालेला आहे आता याच पेपरमध्ये, तसंच मग इथं जे आहे की वॉटर स्टोरेज इम्प्रूव्ह करण्यासाठी इरिगेशन मग स्कीम्स काही आहेत का, गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स काही आहेत का, मग त्यातल्या त्यात दुसरा जो मेजर इश्यू आहे की मग कम्युनिटी बेस्ड काही गोष्टी आहेत का, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथं विचार करणं अपेक्षित आहे ना. सो हे महत्त्वाचं आहे आपल्याकरता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन कोविड-19 आणि पॅन्डेमिक. आता हिच्यामध्ये हा प्रश्न जो आहे की कोविड-19 पॅन्डेमिक हॅज कॉज्ड अनप्रेसिडेंटेड डिव्हॅस्टेशन वर्ल्ड वाईड. हाऊएव्हर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट are being availed readily to win over the crisis. Give an account of how technology was sought to aid management of pandemic. म्हणजे कोविड-19शी लढताना टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाचा नेमका जो काही हे आहे रोल आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. मग तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, जसं हेल्थच्या बाबतीमध्ये जो आहे की आपण वॅक्सिन काढलं आहे, किंवा मग बाकीच्या याच्यामध्ये लोकांनी जे होतं की तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोविड-19 पॅन्डेमिक मग PPE किट्स डेव्हलप केले, मग तिच्यामधून कशा पद्धतीने डोमेस्टिक याच्यावर पण ते प्रयोग झालेत, आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं टेक्नॉलॉजीचं मॅनेजमेंट. मग तिच्यामध्ये जे आहे की स्क्रीनिंग सुरू झाली, टेस्ट किट डेव्हलप केल्या गेल्यात. ओके, विथ एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी कशी वापरली गेली ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिस्क्राईब द बेनिफिट्स ऑफ डिरायव्हिंग इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम सनलाईट. बघा आता साधी गोष्ट आहे की म्हणजे सोलर एनर्जीवर प्रश्न होता, आता याच्यामध्ये टिपिकल त्यांनी तुम्हाला इलेक्ट्रिक एनर्जी विचारलेलं आहे. म्हणजे सोलरनी पाणी पण गरम करतो आपण, पण इथं जे आहे सोलर हिटर, इथं जे आहे की टिपिकली इलेक्ट्रिक एनर्जीबद्दल बोललं जातं आहे. कन्व्हेन्शनल एनर्जी जनरेशन, व्हॉट आर द इनिशिएटिव्स ऑफर्ड बाय अवर गव्हर्नमेंट फॉर दिस पर्पज. मग तुम्हाला हे इथं जे काही त्या संबंधीच्या गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्स आहेत ते लिहिणं गरजेचं आहे. सो बेसिकली सोलर टू इलेक्ट्रिक फोटोवोल्टिक सेलसारखं. त्याच्यानंतर व्हॉट आर द की फीचर्स ऑफ नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. बा पॉल्युशन जे आहे रोज येत असतं तुम्हाला सफर वगैरे दिल्लीच्या काय पद्धतीने होतं. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, हे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम बॉक्समध्ये आहे आपल्या बुकमध्ये, तर ते सगळं तुम्ही तिच्यात केलं पाहिजे. म्हणजे ज्या लोकांना अजूनही थोडाफार हे असेल तर 2019ची PDF पण आहे अवेलेबल, ती एकदा बघा. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, आणि हे जे प्रोग्राम्स आहेत असे, मग पॉल्युशन असेल, स्कीम असेल, तर ते इतके परफेक्ट पाहिजे की ते जस्ट कॉपी पेस्ट तिथं झालं पाहिजे आपलं. डिस्कस द रिसेंट मेजर्स इनिशिएटेड इन डिझास्टर मॅनेजमेंट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टिंग फ्रॉम द अर्लियर रिॲक्टिव्ह ॲप्रोच. मग आताच्या याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तयार झालो. सुरुवातीच्या काळातलं जे काही आहे की आपला रिॲक्टिव्ह ॲप्रोच होता, पण आता जे आहे की आता रिसेंटली आपण कशा पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंट करतो आहोत, आणि डिझास्टर्स जे आहे त्याची संख्या अशा म्हणजे फ्लड सिच्युएशन दिवसेंदिवस वाढतं आहे हा ना. मग त्या सगळ्या याच्यामध्ये आपण कसं तयार केलं. सो डिझास्टर मॅनेजमेंट NCERTमध्ये पण आहे, 11th NCERT 5वं चॅप्टर आहे बघा फिजिकल जिओग्राफीमध्ये, आणि आताच्या याच्यातलं गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्स आणि प्रोग्राम्स त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर 19वा प्रश्न बघा, व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन ईस्टर्न पार्ट्स ऑफ इंडिया. व्हॉट स्ट्रॅटेजी कुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, सिक्युरिटी फोर्स अडॉप्ट टू काउंटर द थ्रेट ऑफ अफेक्टेड एरिया. म्हणजे जे नक्सलिझम आहे तो तुम्हाला टिपिकली ईस्टर्न पार्ट ऑफ इंडियामध्ये पूर्वी जो काही भाग आहे हिच्यामधलं जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे, मग त्याच्यासाठी आणि काय काय विचारलं आहे बघा इथं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा काय रोल आहे. दुसरा आहे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनचा काय रोल आहे, हे B गव्हर्नमेंट ऑफ इंडिया A, आणि तिसरा आहे C सिक्युरिटी फोर्सेसचा काय रोल आहे. मग ह्या तिघी गोष्टी तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ॲनालाइज द इंटरनल सिक्युरिटी थ्रेट्स टू ट्रान्सबॉर्डर क्राईम्स अलॉंग म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान इन्क्लुडिंग लाईन ऑफ कंट्रोल. ऑल्सो डिस्कस द रोल प्लेड बाय व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस इन धिस रिगार्ड. आणि परत एकदा की बघा बॉर्डर एरिया, बॉर्डर आणि इंटर, म्हणजे तुम्ही जर टिपिकल बघितलं बॉर्डरचा पण प्रश्न विचारून झाला, बॉर्डरचा एरिया जो आहे त्याचा प्रश्न विचारून झाला, आणि प्लस सिक्युरिटी फोर्सेसच्या बाबतीत नक्सलिझम. तर हिच्यामध्ये सिम्पल आहे म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान याच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत बघा की जिच्यामधून की बाबा म्यानमारमधून जे काही इन्फिल्ट्रेशन होतं आहे, ट्रान्सबॉर्डर क्राईम जे काही होत आहेत,
तर त्या सगळ्या गोष्टी, मग ट्रॅफिकिंग असेल मग त्याच्यामध्ये ड्रग्स ट्रॅफिकिंग आणि त्या सगळ्या गोष्टी, मग क्राईम आणि ते सगळं तुम्ही तिथं गोल्डन ट्रायंगल आहे, गोल्डन क्रिसेंट आहे, त्याचे रेफरन्स देऊन तुम्ही त्या सगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. प्लस मग ह्या सगळ्या ह्याच्यात सिक्युरिटी फोर्सेस कशा पद्धतीने काम करतं. तर सिलॅबस, स्टिक टू सिलॅबस, याच्यामध्ये एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेल ती म्हणजे काय, की तुमचा जो सिलॅबस आहे या सिलॅबसला सोडू नका. जसेचे तसे मुद्दे आहेत तिथं सिम्पल आहे बघा. इंटरनल सिक्युरिटी, कम्युनिकेशन, रोल ऑफ मीडिया, नेटवर्क, सायबर सिक्युरिटी है ना, मनी लॉन्ड्रिंगचे इश्यू आहेत है ना, ट्रान्सबॉर्डर जे काय चालतं, क्राईम, ऑर्गनाइज क्राईम आहे, टेररिझम आहे. तर सिक्युरिटी फोर्सेस आणि त्यांचं मॅन्डेट आणि त्या सगळ्या गोष्टी हे टिपिकली सिलॅबसचं रिफ्लेक्शन आहे. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की मेन्सच्या बाबतीत जे आपण डिस्कस करतो आहे त्याच्यात एक गोष्ट आहे की या पेपरमध्ये एखाद दोन प्रश्न असा स्पेसिफिक आहे, अदरवाईज सगळे प्रश्न जे आहेत ते जनरल सिलॅबसच्या टॉपिकला घेऊन तुम्हाला विचारलेलं आहे. सो गो फॉर सिलॅबस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रायटिंग प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. तुम्हाला कंटिन्युअस रायटिंग प्रॅक्टिस असली तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न लिहू शकता. तो कॉन्फिडन्स येण्यासाठी रायटिंग प्रॅक्टिस गरजेची आहे. स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर डेली एक प्रश्न आपण रिलीज करतो, ते प्रश्न बघत राहा, त्याचे उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. तर हे तुमच्यासाठी खूप सोयीचं होईल. जे करंटमधले महत्त्वाचे इश्यू आहेत त्याच्यावरच प्रश्न मोस्ट प्रॉब्ली विचारले जातात. सो करंट जे आहे आणि त्याचे महत्त्वाचे जे इश्यूज आहेत सिलॅबस रिलेटेड त्याच्यावर फोकस असणं तुमच्यासाठी कधीही खूप खूप हेल्पफुल राहील. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.